महानगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी ही चालू झालेली आहे. इच्छुक उमेदवार हे तयारीला देखील लागलेले आहेत. आज आपण जुईनगर या ठिकाणी आहोत. आपल्या सोबत भाजपच्या सुहासिनी नायडू आहेत आणि त्या भाजपसाठी इच्छुक देखील आहेत. त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात त्यांनी आतापर्यंत जुईनगर या ठिकाणी काय काय कामे केलेली आहेत. मॅडम, काय सांगाल? तुम्ही भाजपमधून इच्छुक आहात, मुलाखती देखील तुमच्या पार पडलेल्या आहे, काय वाटतंय तुम्हाला? भारतीय जनता पार्टीमध्ये मी आज 10 वर्षापासून काम करत आहे. आमदार सौ मंदाताई म्हात्रे यांचा आमदार निधीतून मी 2 कोटीच्या वरती कामं इथे केलेले आहेत माझ्या प्रभागात. महानगरपालिकेच्या निधीतून पण 50-60 लाखच्या वरती आम्ही निधी काढून काम केलेलं आहे. आम्ही फक्त कामाला प्राधान्य देतो आणि बाकी राहिलं भारतीय जनता पार्टीचं इच्छुक उमेदवारी. आम्ही आम्ही माझं एकच आहे ध्येय की आपण म्हणजे एकच याच प्रभागाचा विकास. मी पहिल्यापासून 10 वर्षापासून तुम्ही बघत असाल की कंटिन्युअसली लोकांसाठी काम करत आलेली आहे. आज मंदाताईंचं पण निधी सगळं देऊन त्यांचं पण साथ आणि आशीर्वाद राहिलेले आहेत. आजी माझी जिल्हाध्यक्ष होते डॉक्टर रामचंद्र गरज सर, यांनी पण मला भरपूर सपोर्ट केलेला आहे आणि जेव्हा डॉक्टर राजेश पाटील सर महामंत्री होते तेव्हापासून मी त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करते. आज ते अध्यक्ष झालेले आहेत. त्यांचं मार्गदर्शन पण आपल्याला खूप लाभलेलं आहे. ते मोठे भावासारखे आहेत. माझी काही चूक असेल तरी पण ते मला क्षमा करून मला काम कसं करवायचं, कसं करायचं हे मार्गदर्शन करत राहिले. या सगळ्यांचं मार्गदर्शनामध्ये आज मी घडवलेली आहे. काय वाटतं तुम्हाला, भाजपकडून उमेदवारी भेटेल का? आज हे पक्षवरिष्ठांच्या डिसिजन असणार आहे. पक्षवरिष्ठ म्हणजे देवेंद्र फडणवीसजी आहेत, आपले रवींद्र चव्हाण साहेब आहेत, नाईक साहेब आहेत, मंदाताई आहेत, जिल्हाध्यक्ष डॉक्टर राजेश पाटील साहेब आहेत. या सगळ्यांचं मार्गदर्शन, त्यांचं जे डिसिजन असेल ते आपल्याला मान्य असणार आहे. पण त्यांनाही माहिती आहे की 10 वर्ष सतत म्हणजे एक दिवस पण मी घरी नाही बसलेली आहे. तुम्ही सगळं मीडियानी पण मला बघितलं आहे की मी कधी असं म्हणजे माझं कार्यालय आणि मी आणि माझे लोक त्याच्यामध्ये काम केलेलं आणि माझी मेहनतीवर मला काही भरोसा आहे, माझ्या पक्षवरिष्ठांवर. विजन काय आता? विजन ते मी तुम्हाला बोललीच आहे की प्रभागाचा विकास हा माझं विजन आहे. मी आधी म्हणजे एका पक्षाचं पण काही पद नसताना म्हणजे नगरसेवक पद नसताना माझ्या प्रभागासाठी मी 2.5 कोटीचं मी कामं केलेलं आहे. म्हणजे कोणत्याही शासकीय पद नसताना. तर माझे विजन भरपूर आहे. ते तुम्हाला कळेल. मी माझं मॅनिफेस्टोद्वारा कळेल. नक्कीच आपण पाहिलेलं आहे की कोणतंही पद नसताना त्यांनी आतापर्यंत प्रभागासाठी मोठ्या प्रमाणात आमदार निधी म्हणा किंवा शासकीय निधी म्हणा याच्यातून कामं केलेली आहे. आता भाजप यांच्यावर विश्वास ठेवून उमेदवारी देईल की नाही हे बघणं आता महत्वाचं ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट राहुल कदमसह प्रिया उजवळचा रिपोर्ट, नवी मुंबई.